नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भाईकथेमध्ये आपण सर्जेराव रावाचे जे शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांनी एक कोकणामध्ये घर खरेदी केलं होतं आणि त्या घरामध्ये त्यांना काही बुताटकीचे अनुभव आले ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सर्जेराव यांनी कोकणामध्ये एक 15-16 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं होतं आणि मूळचे ते इचलकरंजीचे होते आणि कोकणामध्ये ते नोकरीनिमित्ताने इकडे राहत होते. तर आता त्यांना असं वाटत होतं, की कोकणामध्ये आपण एक घर घ्यावं, की आपलं कोकणामध्ये घर असावं, असं त्यांना वाटत होतं. परंतु पैशांचं बजेट होतं ना, ते 18 ते 20 लाखाच्या आसपास एवढंच. म्हणजे 18 ते 20 लाखामध्ये एखादा बंगला किंवा एखादं दुमजली घर जमिनीसहित जर 18-20 लाखापर्यंत मिळालं तर घ्यायचं, असं त्यांनी ठरवलं होतं. आता तसे ते ब्रोकर असतात ना, जे जमिनीचे लँड डीलिंग करणारे, त्या अशा एजंटांना त्यांनी सांगून ठेवलं होतं, की माझं बजेट एवढं-एवढं आहे आणि एवढ्या-एवढ्या एरियामध्ये मला कोकणामध्ये जर घर मिळालं तर घ्यायचं आहे म्हणून. तर 15 दिवस निघून जातात आणि 15 दिवसांनी एक एजंट त्यांना फोन करतो, की "सर, की असं-असं एका ठिकाणी दुमजली घर 1+1 विकायचं आहे आणि तुमच्या बजेटमध्ये आहे." तर ते लगेचच मग शनिवार, रविवारी आपल्या बायकोला घेऊन बघायला जातात आणि त्यांना ते घर आवडतं. एक 4 गुंठे जमीन होती आणि 1+1 त्याच्यामध्ये घर होतं. तर हे म्हणतात, की ठीक आहे चालेल म्हणून आणि एक 18-19 लाखामध्ये त्यांना ते द्यायचं होतं. आता यांनी काय केलं, किंमत थोडीशी कमी असल्यामुळे आणि आजूबाजूला कुठेही चौकशी न करता डायरेक्ट व्यवहार त्या घराचा, त्या जमिनीचा करून टाकला आणि ते घर नावावर करून घेतलं. आता कोकणामध्ये मित्रांनो, कोकणातली जी माणसं आहेत किंवा कोकणातली जी मंडळी आहेत ना, ते काय करतात, एखादं घर घ्यायचं असेल, जमीन घ्यायची असेल ना, तर आजूबाजूला चौकशी करतात. ती जमीन कशी आहे? त्या जमिनीमध्ये आपल्याला यश मिळेल की नाही? ह्या सगळ्या गोष्टी ना, आधी पहिल्यांदा पडताळून पाहतात आणि नंतरच मग अशी जमीन किंवा घर खरेदी केलं जातं. परंतु यांनी कुठचाही न विचार करता अगदी घाई-गडबडीने तो जे घर होतं ते खरेदी केलं आणि व्यवहार पूर्ण केला. घर त्याच्यानंतर ते मग जिथून भाड्याने राहत होते, तिथून मग ते त्या घरामध्ये आले. तिथे पूजा वगैरे केली आणि तिथे राहायला त्यांनी सुरुवात केला. त्याच्या कुटुंबामध्ये त्यांची आई होती, बायको आणि एक 10 वर्षाची मुलगी होती त्यांची. अ, तर ते राहायला तिकडे आले. पूजा वगैरे झाली सगळी आणि मित्रांनो त्या घरामध्ये ना थोडंसं आल्यानंतर मग त्यांना थोडंसं आजारपण असं वगैरे काही-काही गोष्टी कुटुंबामध्ये सुरू झाल्या. तर हे म्हणायला लागले, की असं काय तिकडे आपण भाड्याने राहत होतो, तर तिकडे काही प्रॉब्लेम नव्हते. इकडे आल्यानंतर थोडेसे आजारपणाचे प्रॉब्लेम यायला लागले. तर आता ते म्हणतात, की आजारपण येतं असं योगायोगाने, असं झालं असेल म्हणून. पण मित्रांनो, पुढच्या काही काळामध्ये ना, एक गोष्ट अशी व्हायला लागली त्या घरामध्ये. त्यांची जी मुलगी होती ना 10 वर्षाची, त्या मुलीची समजा चप्पल बाहेर ठेवलं असेल ना, रात्री इथे एका जागी ठेवलं असेल, दुसऱ्या दिवशी ना ते चप्पल दुसऱ्याच जागी कुठेतरी असायचं किंवा तिची जी स्कूल बॅग आहे ना, ती समजा आता या खोलीत ठेवली आहे ना, तर उद्या तुम्ही उठाल ना आणि पाहाल तर ती दुसऱ्याच खोलीमध्ये असायची. असे विचित्र प्रकार घडायला लागले. आता त्यांच्या बायकोच्या लक्षात हे सगळं आलं, की असं काय होतंय? आता समजा तिने जरी स्वतः ठेवली असेल ना बॅग एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या टेबलावरती, तर ती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी अ, असलेली बघायला मिळायची. असा काय-काय तो प्रकार त्याच्यामध्ये घडायला लागला. तर त्यांनी तिच्या बायकोने सर्जेरावांना सांगितलं, की असं-असं होतंय. आमच्या ज्या मुलीचे कपडे, तिची स्कूल बॅग किंवा ती चपलं ना आज एका ठिकाणी ठेवली, तर दुसऱ्या दिवशी वेगळ्याच ठिकाणी असतात. तर ते सर म्हणायला लागले, की "बघ मुलीच कुठेतरी इकडे-तिकडे करत असेल, तुझं लक्ष नसेल." तर मित्रांनो तसे बघ 4-5 दिवस निघून जातात. एके दिवशी रात्री सगळीजण झोपलेली असतात. आता सर्जेराव ते शिक्षक, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी एका रूममध्ये झोपलेली असते आणि त्यांची आई असते ती दुसऱ्या रूममध्ये झोपलेली असते. आता मित्रांनो रात्री ना झोपल्यानंतर ना त्या घराच्या त्या वरच्या मजल्यावरती कोणतरी वावरतंय, असा त्यांना सतत भास व्हायचा. आता सरांची जी बायको होती ना, ती सांगते, की "अहो, आम्ही इथे खाली झोपलोय आणि वर कोणतरी असा कचरा मारतंय किंवा भांडी घासतंय, असा वरती कसा काय आवाज येतोय? हा विचित्र काय प्रकार होतोय?" तर सर सांगायचे, "अगं, आजूबाजूला घरं आहेत ना, ते कोणीतरी भांडी वगैरे धुणी-भांडी करत असतील आणि त्याचा आवाज येत असेल रात्री." असं दुर्लक्ष करता ना, नंतर ह्या गोष्टी हळू वाढतच गेल्या. रात्री अचानकपणे कोणतरी भांडी घासतंय वरच्या मजल्यावरती, कोणतरी कपडे धुतंय, कोणतरी केरसुणी घेऊन केर काढतंय आणि असाच सतत ना भास रात्रीचा त्या सगळ्या कुटुंबातील त्या 4ही व्यक्तींना व्हायला लागला आणि हळू हे प्रमाण वाढतच गेलं. आता सरांना काही समजेना की नक्की काय प्रकार आहे? आपण जमीन किंवा हे घर घेऊन फसलो नाही आहे ना, कारण त्यांनी घाई-गडबडीत जे खरेदी केलं त्यांची जाणीव त्यांना नंतर व्हायला लागली, की आपण चौकशी केली का पाहिजे होती. आपण घाई-गडबडीत हा
व्यवहार केलाय म्हणून. तर मित्रांनो, एके दिवशी रात्री सगळेजण झोपलेले असतात आणि रात्री 12 वाजता एक घटना अशी होते मित्रांनो, हे सगळे तिघेही आपल्या रूममध्ये झोपले असतात. सर, त्यांची बायको आणि मुलगी आणि आई दुसऱ्या रूममध्ये. त्यांची मुलगी रात्री 12 वाजता उठते आणि दरवाजाची कडी काढते आणि बाहेरच्या अंगणात जाऊन उभी राहते. आता त्या सरांना जाग येतं की कडी कोणीतरी काढली म्हणून आणि त्या आवाजाने ते उठतात. उठतात आणि बघतात तर समोरचा दरवाजा हॉलचा आहे तो खोललेला असतो. जाऊन पाहतात तर दरवाजा कोणी उघडला. बाजूला बघतात तर मुलगी नसते. आणि ते घाबरतात. आपल्या बायकोला उठवतात. घाई-गडबडीने सगळे बाहेर येतात आणि बघतात तर अक्षरशः ना अंगणामध्ये ती मुलगी उभी असते. घराकडे पाठ करून समोर तोंड करून उभी असते. ह्यांना आता काहीच कळत नाही. एवढ्या रात्री ही मुलगी बाहेर कशी गेली? तिला ते उचलून घरामध्ये आणतात आणि विचारतात, "अगं तू बाहेर कशी काय गेलीस? तू कडी उघडून रात्री एवढ्या बाहेर कशी काय गेली?" तर ती काहीच बोलत नव्हती. म्हणजे अर्धी झोपेत असल्यासारखी ती होती. आता हे आणून तिला आपल्यासोबत पुन्हा एकदा दोघांच्या मध्ये झोपवतात आणि एक व्यवस्थित कडी वगैरे लावून घेतात. तो दिवस जातो मित्रांनो. आणि एके दिवशी पुन्हा रात्री असाच प्रकार घडतो. ती मुलगी रात्री उठते एकटीच आणि पुन्हा एकदा मागच्या दरवाजाने बाहेर जाते आणि तेव्हा सुद्धा त्या नवरा-बायकोंना त्या आवाज येतो, की कोणतरी कडी खोलली म्हणून आणि ह्यांना ते मागचा जो झालेला प्रकार असतो ना, त्यामुळे ते थोडे सावध असतात. उठतात ना, ही मुलगी नुकतीच दरवाजातून मागच्या बाजूला थोडी बाहेर गेलेली असते आणि तिला ते पुन्हा विचारतात, "अगं जातेस कुठे तू एवढ्या रात्री? तू आम्हाला का उठवत नाहीयेस?" तर ती मुलगी एक शब्द देखील त्यांच्यासमोर बोलत नसते. असे झोपेत असतात ना, असं अर्धवट डोळे उघडलेला माणूस, तशी ती अशी उठायची आणि निघून जायची. असं वाटायचं की एखाद्याला रात्री झोपेत चालण्याची सवय असते ना, तसा तो प्रकार वाटायचा त्यांना. आता यांना चिंता वाटायला लागली की हा काय आणि एक प्रकार? म्हणून आता ते पुढच्या दिवसापासून त्याने केलं की आतमधून लॉकच लावून घ्यायचं. चावी आपल्या खिशामध्ये ठेवायची म्हणून आणि असं ते पुढे करू लागले. एके दिवशी मित्रांनो, रात्रीच ह्या सगळ्या गोष्टी रात्रीच घडायच्या. दिवसा काही व्हायचं नाही. परंतु रात्र झाली, एक 10-10:30 वाजले रात्री, की मग ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडायला लागायच्या. कोणतरी भांडी धुतंय, केरसुणीने कचरा काढतंय, कपडे धुतंय आणि ही मुलगी अशी बाहेरून 1, 2, 3 वेळा अशी बाहेर जाताना दिसली होती रात्री 12च्या नंतर. एके दिवशी त्यांची आई आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि जो किचन असतो की नाही किचन, त्या किचनच्या बेसिनवरती सरांच्या जी बायको असते, तिने आज भांडी धुतलेली नसतात, तर तशीच भांडी ठेवलेली असतात कारण उशीर झालेला असतो जेवणाला. म्हणून ती काय करते बेसिनमध्ये ती सगळी तशीच भांडी ठेवते. त्या बेसिनमध्ये कढई वगैरे तसा ठेवते. म्हणजे ती उद्या धुईन सकाळी उठल्यानंतर आणि ते सगळे झोपतात. रात्री 12 वाजता ना मित्रांनो, त्यांची जी आई असते दुसऱ्या रूममध्ये बसलेली असते ना, त्यांना सतत त्या किचनमध्ये कोणतरी असं हाताने असं खरवडतं ना नखाने, असं खर्र, खर्र, खर्र असा आवाज तिला यायला लागतो. ही थोडीशी घाबरते, की असं काय किचनमधून असं काहीतरी खरडल्यासारखा आवाज येतोय. म्हणून ती उठते. उठते, लाईट लावते आणि बाहेर येऊन बघते तर त्यांच्या मुलाचा म्हणजे सरांचा जो दरवाजा असतो खोलीचा तो बंद असतो. किचनमध्ये तर लाईट सुरू नसते. ती आता म्हणते, की जर आपली सून उठली असेल, भांडी घासत असेल, तिने लाईट पेटवली असती ना. पण लाईट त्यांनी लावलेली नसते. तरी पण देखील त्या किचन ओट्याच्या त्या बेसिनकडनं असा कोणतरी भांड्यांवरती असं नखाने ओरबडते ना, असा आवाज यायला लागतो. त्यांची आई फार घाबरते. तरी देखील ती म्हणते, "बघितलं तर पाहिजे नक्की काय आहे?" कदाचित उंदीर आला असेल एखादा. उंदीर वगैरे सुद्धा येतात ना, असा उष्ट खरकट राहिलं असेल तर उंदीर सुद्धा येतात. तर म्हणून ना ती थोडाफार डेअरिंग करते. हॉलमधले जो बल्ब पेटवते आणि किचनमध्ये जाते आणि किचनच्या दरवाजाच्या बाजूलाच ना लाईटीची बटणं असतात. त्यातलं एक बटन ती पेटवते आणि पेटवल्यानंतर मित्रांनो, तिने जो बघितलेला प्रसंग आहे ना, तो अंगावरती काटा आणणारा होता. त्या किचनच्या ओट्यावरती एक बाई बसलेली, साडी नेसलेली बाई बसलेली आणि तिची नखं ना अशी तीक्ष्ण होती, अशी टोकिरी होती आणि एका हातात ती कढई धरून त्या कढईमध्ये शिरा तिने बनवलेला ना, तो शिरा राहिलेला त्या कढईला चिकटून ना, कारण भांडी धुतली नव्हती आणि ती कढई धरून ती हाताने अशी खर्र, खर्र अशी खरवडून खात होती. आणि ही बघून ना एवढी घाबरते ती आणि जोरजोरात ओरडते, की "सर्जेराव धाव, धाव! अरे घरामध्ये भूत आहे, धाव, धाव!" आता सगळ्या लाईटी सर पेटवतात आणि बाहेर येतात हॉलमध्ये आणि त्यांची आई खूप घाबरलेली असते आणि ती विचारते, "आई काय झालं काय?" आणि झालं काय, काय ते किचनमध्ये बघ कोणतरी बाई कढई खरवडते नखाने आपल्या. हे दोघेही आता किचनमध्ये जाऊन बघतात तर कोणी नसतं.
किचनमध्ये ती ठेवलेली सगळी भांडी तशीच्या तशी असतात. पण मित्रांनो, त्या ओरबडलेल्या त्या कढईवरती जे नखाने ओरबडलेलं असतं ना, त्या खुणा मात्र त्या कढईमध्ये दिसतात. आणि त्याची आई सांगते, की मला असं एक अर्धा पाऊण तासाला असं वाटायला लागलं कोणतरी खरवडतंय, खरवडतंय. मला वाटलं सूनबाई भांडी धुते की काय? म्हणून मी बाहेर आले तर किचनचा दरवाजा बंद होता. मला वाटलं उंदीर वगैरे असेल म्हणून मी येऊन बघते तर एक बाई अक्षरशः आपल्या तीक्ष्ण नखाने ती कढई अशी खरवडत होती आणि त्याला लागलेला तो शिरा होता ना, तो खात होती. आता ही चौघे जण खूप घाबरतात. त्या लहान मुलीला ते आतमध्ये नेऊन झोपवतात आणि आईला सांगतात, की "तू चल आमच्याबरोबर झोप आमच्या रूममध्ये." आता हे चौघे एकाच रूममध्ये झोपतात. रात्रभर यांचा विचार चालू असतो, की हा काय प्रकार घडतोय? कदाचित आपण हे घर घेऊन फसलो तर नाही आहे ना? ही कोण बाई यायची रात्री किचनमध्ये ओट्यावरती बसून उष्ट खरकट आपल्या नखांनी खरवडून खाते म्हणून. त्यांचं काही डोकंच चालेना. हे आता म्हणतात, की आता कोणाला तरी आपण सांगितलं पाहिजे आणि ते आपल्या मित्राला ना एके दिवशी सांगतात, की मी जे नवीन घर घेतलंय ना, त्याच्यामध्ये असा-असा प्रकार होतोय. तर त्यांचा मित्र सांगतो, की "सर तुम्ही आधी चौकशी केली का आजूबाजूला घराकडे? घराच्या आजूबाजूला घरं तिथे चौकशी केली होती का हे घर घेण्यापूर्वी?" तर म्हणतात, "नाही रे, मी घाई-गडबडीमध्ये थोडे कमी किमतीला मला तर घर मिळालं म्हणून मी घाई-गडबडीत तो व्यवहार केला आणि मी राहायला गेलो." म्हणते, "नाही, तुम्ही ती चौकशी केली पाहिजे होती. नंतर तुम्ही ते घर घेतलं पाहिजे होतं." आता याच्यावरती काही पर्याय नव्हता. मित्रांनो असेच 15 दिवस निघून जातात आणि अमावास्या होती आणि अमावास्येला सर्जेरावांची सासू म्हणजे त्यांच्या बायकोची आई त्यांच्या घरी आली होती आणि त्याच दिवशी अमावास्या होती. रात्रीचं जेवण होतं, थोडे गप्पा-गोष्टी चालतात 11, 11:30 पर्यंत आणि 12 वाजता सगळेजण झोपायला जातात आपापल्या रूममध्ये. आता त्यांची जी सासू असते ना, ती आणि त्यांची आई हॉलमध्ये आत झोपतात आणि त्यांच्या आईला मात्र ती झोप लागत नसते. कारण असे प्रकार हे विचित्र त्या घरामध्ये घडत असतात ना, त्यामुळे सगळं संशयाचं वातावरण त्या घरामध्ये निर्माण झालेलं असतं. आता म्हणतात रात्र होते, ही सगळेजण झोपतात, सगळे दिवे बंद करतात. रात्रीचे 12 वाजायला लागले असतात. आता 12 वाजता काहीतरी घडणार. सरांना माहीत असतं, त्यांच्या बायकोला माहीत असतं, आईला माहीत असतं, पण सासू नवीन आलेली असते. आणि मित्रांनो आज ना काहीच घडत नाही. सगळं शांत सगळं वातावरण असतं, चांगली झोप लागते. आणि मित्रांनो रात्री त्यांची जी सासू असते ती वॉशरूमला जाण्यासाठी उठते आणि ती हॉलचा जो बल्ब असते तो लावते आणि बाथरूममध्ये जाते. बाथरूममध्ये गेल्यानंतर तिला कोणतरी एक काळी व्यक्ती जेव्हा ती दरवाजा उघडते ना, तर एक काळी अशी आकृती आपल्या बाजूने अशी पाठीमागे दरवाजातून बाहेर पडून गेली असं तिला वाटतं. पण ती काय तेवढं लक्ष देत नाही कारण झोपेतून ती उठलेली असते त्यामुळे तिला वाटतं की आपल्याला भास झाला असेल. आणि मित्रांनो जसा ती बाथरूमचा नळ खोलते ना, त्या नळातून लाल-लाल रक्तासारखं पाणी यायला लागतं आणि ती थोडा वेळ चालू करून बघते. तर लाल पाणी येतंय सगळं त्या भांड्यामध्ये साठतंय. ती डोळे पुसते परत आणि परत एकदा बघते तर लाल भडक पाणी. तिला काही समजत नाही. ते तसाच एक नळ थोडा वेळ चालू ठेवते, की कदाचित खदूळ पाणी असेल, काहीतरी काम वगैरे असेल झालेलं रस्त्यावरती पाईपलाईन फुटली असेल म्हणून येत असेल कदाचित. पण बराच वेळ ती चालू ठेवते. आता ती त्याच्याखाली लावलेली बादली नळाने पूर्ण त्या पाण्याने पूर्ण भरलेली असते आणि रक्तासारखं पाणी त्याच्यामध्ये साठलेलं असतं. आता मात्र ही घाबरते आणि वळून जशी ती दरवाजा उघडून आता बाहेर जाणार ना, बाहेरून कोणीतरी कडी घातल्याचा आवाज होतो खडकन आणि ती बाहेर उघडण्याचा प्रयत्न करते, पण दरवाजा बाहेरून लॉक झालेला असतो. कडी घातलेली असते, उघडत नसतो. आता ही जोरजोरात त्या दरवाजाला हाक मारते आणि आपल्या मुलीला हाक मारते, "अगं दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. कोणीतरी बाहेरून लॉक कोणी केला? बाहेरून लॉक कोणी केला?" आता पुन्हा एकदा सगळी उठतात आणि बघतात तर काय, बाहेरून कोणीतरी अक्षरशः कडी घातलेली असते आणि हे सगळं पाहून ना मित्रांनो ते शिक्षक असतात सर्जेराव ना, ते कमालीचे मात्र आता त्यांना वाटतं, की काहीतरी नक्की या घरामध्ये आहे. आपण फसलो हे घर घेऊन. तर ते कडी काढतात आणि आपल्या सासूला बाहेर काढतात. सासू ना रात्री त्यांना लगेचच सांगते, की "हे घर तुम्ही सोडून द्या. ह्या घरात तुम्ही राहायचं नाही. ह्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्तीचा वास आहे, अतृप्त आत्म्याचा वास आहे. तुम्ही हे घर सोडून झालं तर हे घर भाड्याने द्या आणि तुम्ही भाड्याने राहा. पण ह्या घरात तुम्ही राहू नका." आता घरातलं वातावरण हे पूर्णतः भीतीदायक बनलं. आता त्या सरांना वाटतं, की काय केलं? काय घडलं आपल्या हातून हे? चौकशी केली पाहिजे होती ह्या घराची पहिल्यांदा. तर मित्रांनो असे काही दिवस ना त्यानंतर 15-20 दिवस निघून जातात. आता त्यांची जी सासू ती देखील निघून गेलेली असते. एके दिवशी मित्रांनो
त्या घरासमोर जो रस्ता असतो आणि त्या रस्त्याच्या पुढे एक अर्धा किलोमीटरवरती एक मंदिर असतं. त्या मंदिराकडे जे हे आहेत ना, शिक्षक आहेत, सर्जेराव, त्यांची बायको आपल्या मुलीला घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असते. तिला हाताला पकडलेलं असतं आणि रस्त्याने चालत असते. रस्त्याने चालता ती घरात समोरसून थोडी पुढे गेल्यानंतर एक ना साधूसारखा माणूस येतो. त्याने भगवे वस्त्र परिधान केलेले असतात, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा असतात, हातामध्ये कमंडलू असतं आणि तो अलक निरंजन, अलक निरंजन असं म्हणता तो समोरून येत असतो. जसा तो समोरून येतो आणि ही दोघे जण म्हणजे सर्जेरावांची पत्नी आणि मुलगी जात असतात ना, जशी ती समोरासमोर येतात ना, तो साधू त्यांच्या समोर असा येऊन धडक उभा राहतो आणि त्या मुलीकडे बघत राहतो असा छोट्या. असा एक 1-2 मिनिट तो सतत बघत राहतो. आता ही थांबलेली असतात, तोही थांबलेला असतो. दोघांच्या मध्ये 5-6 फुटाचं अंतर असतं आणि तो साधू सरळ त्या मुलीकडे बघत असतो. आता ही जी सरांची बायको असते ना, तिला राग येतो की कोण हा साधू माझ्या मुलीकडे बघतोय, माझ्याकडे बघतोय. असं ती आता त्याला विचारणार की कोण आहात तुम्ही? का बघताय माझ्या मुलीकडे? असं ती तोंडातून शब्द बाहेर काढणार तेवढ्यात तो समोरून साधू म्हणतो, की ताई, तुमच्या या मुलीला एका अतृप्त आत्म्याने त्याच्या मुलीच्या शरीरामध्ये प्रवेश केलाय आणि तो अतृप्त आत्मा हिला घेऊन जाणार आहे. त्याच्या अगोदर काहीतरी पर्याय करा. तुम्ही जे राहताय ना ते घर, त्या घरामध्ये एक अतृप्त आत्मा आहे एका बाईचा आणि तोच सगळ्या ह्या गोष्टी करतो. आता हिला असं वाटतं की ह्याला कोणी सांगितलं? या साधूला कोणी सांगितलं की आमच्या घरात असं-असं घडतंय आणि हा काय बोलतोय की तुमच्या मुलीवरती एका अतृप्त आत्म्याने कब्जा केलेला आहे म्हणून किंवा तो तिच्या अंगामध्ये शिरलेला आहे म्हणून. परंतु ह्या गोष्टी मात्र खऱ्या असतात. तो साधू सांगत होता ह्याच्यामध्ये काही सगळं तथ्य असतं, काही खोटं नसतं. आता ही कमालीची घाबरते. तर ती त्यांना सांगते, की "बाबा, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा ना. ते आम्ही जे घर घेतले ते चौकशी न करता घेतलंय आणि ह्या सगळ्या घटना घडतायत आमच्या. या त्या घरामध्ये वाईट-वाईट घटना घडतायत. ती एक बाई सतत दिसत राहते घरामध्ये." तर तो साधू सांगतो, की "माझ्यात तेवढी शक्ती नाहीये, की मी हे सगळ्या याच्यावरती तुम्हाला पर्याय देईन. परंतु जे तुमचं मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या बाजूला ना एक साधू महाराज राहतात. त्यांच्याकडे अशी अचाट शक्ती आहे आणि ते ह्याच्यावरती काहीतरी उपाय तुम्हाला सांगू शकतील. तर तुम्ही त्यांच्याकडे जा. पण माझ्या हातून हे होणार नाही कारण हा अतृप्त जो आत्मा आहे ना, तो भयानक आहे. तो तुमच्या मुलीला घेऊन जाणार आहे आपल्यासोबत. तेव्हा माझी विनंती आहे लवकरात लवकर काहीही करून ना तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी पर्याय काढा. तुम्ही आजच त्या साधूंकडे जा. त्या मंदिराच्या बाजूला ते राहतात." आता ही मंदिरात न जाता घरी येते आणि संध्याकाळी आपल्या पतीला म्हणजे सरांना सांगते, की असा-असा एक साधू भेटला आणि त्याने सांगितलं, की आपल्या मुलीवरती अतृप्त आत्म्याने कब्जा केलेला आहे आणि त्याने सांगितलं, की मंदिराच्या बाजूला एक साधू राहतात ना, त्यांच्याकडे तुम्ही जा. आता हे रात्रीच आपल्या मुलीला घेऊन आणि बायकोला घेऊन सर त्यांच्या त्या साधूकडे मंदिराच्या बाजूला असं त्यांच्याकडे जातात. मंदिरात पहिले देवाचं दर्शन घेतात शंकराचं आणि बाजूला असलेल्या त्या साधूंच्या त्या तो एक अशी झोपडी टाइप अशी खोली असते, एक छोटीशी त्याच्यामध्ये ते साधू राहत असतात. आणि त्यांना त्यांच्यासमोर जाऊन त्या मुलीला बसवतात. त्या मुलीला बसवल्यानंतर ना मित्रांनो ते साधू ह्यांनी काही न सांगता समोरून सगळं सांगायला लागतात, की ह्या तुमच्या मुलीच्या अंगात एक अतृप्त आत्मा गेलेला आहे. तुमच्या घरामध्ये एक बाई म्हणजे अशी तडपून मेलेली आहे. अक्षरशः हाल होऊन मेलेली आहे एक बाई आणि त्या बाईचा जो आत्मा आहे ना, तो आत्मा त्या घरामध्ये फिरतोय आणि तो या मुलीवरती त्या आत्म्याने कब्जा केलेला आहे. तो हिला घेऊन जाणार आहे. तुम्ही एक ठीक वेळेतच माझ्याकडे आलात. परफेक्ट वेळेमध्ये तू माझ्याकडे आलात, नाहीतर ही मुली तुम्हाला मिळाली नसती. हिचं त्याच्यामध्ये काहीतरी बरं वाईट झालं असतं. आता ते सर आणि त्यांची बायको सांगतात, की "महाराज काहीही करा, पण आमच्या मुलीला त्याच्यातून बाहेर काढा, आम्हाला त्याच्यातून बाहेर काढा." तर तो साधू सांगतो, की "तुम्हाला आधी पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागेल, की हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. जरी तुमचं हे घर तुम्ही आत्ताच खरेदी केलं असेल 7-8 महिन्यापूर्वी, तरी देखील तुम्हाला हे घर विकावं लागेल. आता ह्या घरातून जाऊन तुम्हाला दुसरीकडे भाड्याने राहावं लागेल, पण ह्या घरात तुम्ही राहू नका. ह्या घरामध्ये जो तृप्त आत्मा आहे ना, तो तुमच्या फॅमिलीसाठी अतिशय घातक आहे. तो एका-एकाचा याच्यामध्ये जीव घेणार आहे आणि आता त्याने कब्जा केलाय तुमच्या मुलीवरती." आता तो सगळे मग साधू सांगतो, की ज्या सगळ्या तंत्रविद्या सगळं काही-काही त्यांना करायला सांगतो. घराच्या भोवती सगळं ते अंगारा देतो. ते सगळं असं टाकायला सांगतो.
तावीज देतो त्यांच्या मुलीच्या ह्याच्या गळ्यामध्ये बांधायला. असं काही-काही तो उपाय सगळे करायला सांगतो. परंतु तो सांगतो, की येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही ते घर सोडा. आता सर घरी येतात, आपल्या आईला सांगतात, की असा-असा प्रकार आहे आई आणि हे आपल्याला घर सोडावं लागणार आहे किंवा हे घर विकावं लागणार आहे. तर मित्रांनो, ती तावीज बांधल्यानंतर ती मुलगी मात्र शांत होते. नाहीतर ती सुद्धा चलबिचल झालेली असते. म्हणजे तिचं वागणं सतत बदलायचं. एक 10-15 मिनिटांनी तिचा स्वभाव शांत असला, तर 10 मिनिटांनी ती इकडे-तिकडे धावायची. रात्री उठून बसायची. मला बोलवते कोणतरी, मला ती आजी बोलवते, मला ती आजी बरोबर घेऊन जाणार आहे, मला ती आजीबरोबर फिरायला जायचं, असं ती बडबडायची. तर मित्रांनो, नंतर मग ना ते ठरवतात, की आता 2 दिवसात घर खाली करायचं. मग एके दिवशी ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाजूला असलेल्या एका घराच्या जे घरमालक असतात त्यांना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात, की "हे घर आम्ही घेतलं, पण या घरामध्ये गेली 5-6 महिने असे-असे प्रकार होत आहेत." तेव्हा तो घरमालक त्यांना सांगतो, की "सर, हे तुम्ही घर जे घेतलंय ना, ते चौकशी करून घेतलं पाहिजे होतं. कारण ह्या घराला बरीच वर्ष गिराईक नव्हतं. त्यामुळे ते कमी किमतीमध्ये त्या ब्रोकरने, त्या एजंटने तुमच्या गळ्यात मारलंय आणि ह्या घरामध्ये जो अतृप्त आत्मा आहे ना, ती खरीच गोष्ट आहे." कारण इथे एक मुलगा आणि आई राहायची आणि मुलगा जो आहे ना, तो खूप दारूच्या आहारी गेलेला आणि तो कामधंदा काही करत नसायचा. आई पेन्शनर होती आणि आईकडसून पैसे घेऊन तो सतत दारू प्यायचा, नको-नको ती व्यसनं करायचा आणि जर आईने पैसे नाही दिले, तर तो आईला मारहाण करायचा आणि ती वयोवृद्ध होती 70 वर्षाची आणि तो तिला सतत मारहाण करायचा पैसे नाही दिले तर. तर एके दिवशी असंच त्याचं भांडण झालं आणि त्याने आपल्या आईला बऱ्यापैकी मारलं आणि एका खोलीमध्ये डांबून ठेवलं आणि बाहेरून लॉक लावून तो कुठे निघून गेला ना, तो एक 15 दिवस आलाच नाही. आणि मित्रांनो आमच्या कोणाच्याच ही गोष्ट लक्षात आली नाही. आम्हाला वाटलं की बाहेरून कुलूप असल्यामुळे तो आपल्या आईला कुठेतरी घेऊन गेलाय. पण तो आईला त्याने तोंड वगैरे बांधलं रुमालाने आणि अक्षरशः बांधून त्याने खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. आणि नंतर पुढच्या 3-4 दिवसामध्ये भुकेने म्हणा किंवा झालेल्या त्रासामुळे त्याच्या आईचा त्याच्यामध्ये अक्षरशः ना हाल-हाल होऊन मृत्यू झाला मित्रांनो. आणि नंतर मग वास वगैरे यायला लागला. त्यानंतर मग पोलीस आले आणि दरवाजा उघडून बघतात तर तिचा जो मृतदेह आहे तो कुजलेल्या अवस्थेमध्ये तिथे मिळाला आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याच्या मुलाला शोधून आणलं. तर असा तो तिचा मृत्यू झालेला त्या म्हातारी बाईचा आणि तेव्हापासून ह्या घरामध्ये आम्ही पण अनुभवायचो. कधीतरी लाईट लागायच्या रात्री, बंद व्हायच्या, कोणतरी भांडी घासते असा आवाज यायचा, असे विचित्र प्रकार व्हायचे. तर सो तुम्ही काय करा, हे घर सोडा, हे घर विका आणि तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहायला जा किंवा हे घर विकून तुम्ही दुसरीकडे जागा घ्या. परंतु ह्या घरामध्ये राहू नका. आणि नंतर मग मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सरांच्या लक्षात येतात, त्यांना वाटलेलं असतं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. परंतु एवढी वर्ष कोकणात राहून देखील न चौकशी करता त्याने ते घर घेतलं होतं मित्रांनो. आणि त्यामुळे त्या घरामध्ये हा सगळा त्रास झाला होता. आणि त्यानंतर मग ते दुसरीकडे भाड्याने राहायला जातात. बरीच वर्ष ते घर त्यांनी तसंच ठेवलेलं असतं. कारण त्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून ते घेतलेलं घर त्यांना विकावं असं वाटत नसतं. परंतु 10-15 वर्ष ते तसंच घर ठेवलेलं असतं त्यांनी आणि ते स्वतः भाड्याने राहत असतात. मग काही वर्षांनी ते घर ते विकतात आणि मग आपल्या गावी इचलकरंजीला पुन्हा एकदा राहायला जातात. तोपर्यंत ते रिटायर देखील झालेले असतात. तर मित्रांनो अशी एक भयानक घटना सर्जेराव जे शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत कोकणामध्ये घेतलेल्या घरामध्ये घडलेली घटना आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो आजच करून घ्या. म्हणजे इथून असे भयानक अनुभव, भूतांचे किस्से, भूतांच्या कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मित्रांनो आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.